आपल्या लेकीचे 10वीचं वर्ष असल्यानं आईनं मोलमजुरीतून पायी पायी गोळा केली. घरी विद्युत मीटर घेतले, रीतसर ऑनलाईन अर्ज रुपये भरले. मात्र गेल्या 4 महिन्यापासून अजूनही विद्युत लाईन जोडल्या जात नसल्यानं मायलेक वैतागून गेल्या आहेत. शिवापूरची सुवर्णा नैताम एक गरीब कष्टकरी महिला आपल्या मुलीचे 10वीचं वर्ष असल्यानं अतिरिक्त कामाच्या मोलमजुरीतून कसेबसे 3-4 हजार रुपये जमा करून लाईन मीटरसाठी येथील विद्युत कंपनीच्या कार्यालयात जाते. तिला नको ते नियम सांगून कित्येक दिवस विद्युत अभियंता रितेश बोबडे कार्यालयीन कर्मचारी अक्षरशः हकलून दिले. मात्र तितक्याच अपेक्षेनं सुवर्णा एका नियमांचं पालन करत गेली. विद्युत मीटरसाठी लागणारी रक्कम भरली. यात पूर्ण उन्हाळा गेला, मात्र तिच्या घरी मीटर लागले नाही. अखेर गेल्या आठवड्यात एकदाचं मीटर लावले, मात्र 30 फुटांवर असलेल्या विद्युत खांबावरून लाईन जोडणं विद्युत कार्यालयाला जमलं नाही. एवढा संतापजनक प्रकार इथं घडला. सुवर्णा नैताम हिच्या मागे कुणी नसल्यानं त्या गरीब महिलेला जास्त पैसे भरून विद्युत जोडणी देणं जमलं नाही. विद्युत कार्यालयातील प्रवीण क्षीरसागर यांनी विद्युत मीटर घेण्याची प्रक्रिया पूर्ण करून विद्युत लाईन जोडण्यासाठी अजहर खान याला सांगितले. हा 2 आठवड्यापासून आज लाईन जोडतो, उद्या लाईन जोडतो म्हणत आहे. मात्र अजूनही विद्युत लाईन जोडून दिली नाही, कारण या कामातून याला अतिरिक्त रुपये मिळणार नाही हे त्याला चांगलंच माहीत आहे. हा सारा प्रकार अभियंता यांना माहीत असावा, मात्र तसे होत नसल्यानं सुवर्णा गेल्या 4 महिन्यापासून साहेब माझ्या घरी विद्युत लाईन जोडून द्या अशी मागणी करते. मात्र तिच्याकडे फारसे लक्ष दिलं जात नसल्यानं संबंधित वरिष्ठांनी लक्ष देऊन गोरगरीब लोकांची मदत करावी, इतरांप्रमाणेच सर्वांना सेवा द्यावी अशी सामान्य नागरिकांची मागणी आहे.